हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, जर तुम्ही MPSC किंवा महाराष्ट्रातील सरळ सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 20 मे 2026 म्हणजेच आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने एक अत्यंत महत्त्वाचं आणि ऐतिहासिक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. त्याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तसेच इतर काही बाबी आहेत महत्त्वाच्या ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे, त्याच्या संबंधी देखील आपण डिस्कस करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, परीक्षेत 1 किंवा 2 मार्कांमुळे एखादा विद्यार्थी हुकतो आणि वेटिंग लिस्ट संपल्यामुळे त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. पण आता आयोगाने वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीच्या नियमांमध्ये खूप मोठे सकारात्मक बदल केलेले आहे. बघा, 2023ला 7,000 जागा होत्या. वेटिंग लिस्ट जर लागल्या असत्या तर खूप जणांना नोकरी मिळाली असती. पण तेव्हा वेटिंग लिस्ट न लावल्यामुळे बरेच जण त्या जागा खाली राहून त्या नोकऱ्यांपासून मुकले. तर आता तरी आयोगाने हा सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे यापासून पुढे आपल्याला फायदा होईलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच परिपत्रकाचा सोप्या भाषेमध्ये अर्थ समजून घेणार आहोत आणि हे नियम कोणत्या परीक्षांना लागू आहेत, वेटिंग लिस्टचा कालावधी किती वाढला आहे, या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. चला आपण आता थेट मुद्द्यावर येऊया. आयोगाने आज म्हणजेच 20 मे 2026 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे आणि याचा मुख्य विषय तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकतात. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रतीक्षा यादीबाबत हा याचा मुख्य विषय आहे. आता हा निर्णय का घ्यावा लागला हे समजून घेण्यासाठी आधीचा नियम काय होता ते पाहू. बघा, 28 डिसेंबर 2016च्या जुन्या नियमानुसार बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता इतर स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा परीक्षांची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट फक्त 1 वर्ष किंवा त्या संवर्गाच्या पुढील परीक्षेच्या निकालापर्यंत यापैकी जे काही यादी असेल तर तेव्हा त्यापर्यंतच ती व्हॅलिड असायची. आणि 1 वर्षाचा काळ बऱ्याचदा खूप कमी पडायचा. कोर्ट केसेस किंवा प्रशासकीय कारणांमुळे भरती रखडली किंवा वेटिंग लिस्ट संपून जायची. त्यामुळे उमेदवारांचं नुकसान व्हायचं. म्हणूनच आयोगाने या धोरणात सुधार करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आता पाहूयात आपण आयोगाने घेतलेले सर्वात महत्त्वाचे 4 निर्णय. बघा, हे 4 निर्णय इथे तुम्हाला दिसत आहेत. बघा, पहिला आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवेच्या सर्व पदांसाठीची प्रतीक्षा यादी आता निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या निकालाच्या दिनांकापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील. म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे ती तुमची 2 वर्षापर्यंत व्हॅलिड असेल किंवा पुढची परीक्षा यापैकी जे काही आधी असेल तेव्हा ती तोपर्यंत ती व्हॅलिड असणार आहे. आणि हा नियम जो आहे मित्रांनो तो सरळ सेवा स्पर्धा परीक्षा आणि मर्यादित स्पर्धा परीक्षा या सर्वांना लागू आहेत. म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम देखील आणि सरळ सेवा देखील आणि आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या देखील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा जी आहे त्यासाठी प्रतीक्षा यादी असणार नाही. मग आता यामध्ये क्लर्कसाठी प्रतीक्षा यादी असेल का, तर ऑब्वियसली असेल. बघा, आयोगाने आजच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर त्यामध्ये आयोगाने सांगितलेलं आहे की जी काही 2025ची एक्झाम आहे तुमची गट क संवर्गाची, तर ती परीक्षा त्यासाठी लिपिक टंकलेखक संवर्गाकरता प्रतीक्षा यादी ठेवण्याबाबत आयोगाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आयोगाने ऑफिशियली आपल्याला कळवलेलं आहे की 2025ची ही मेन्स झाल्यानंतर ग्रुप सी मधील जे क्लर्क पद आहे त्यासाठी वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्यामुळे त्याबाबत काळजी नसावी. वेटिंग लिस्ट कशी लावतील, प्राधिकरणी आहे वगैरे हे सर्व नंतर बघता येईल. पण सध्या तरी एक गुड न्यूज म्हणजे ती वेटिंग लिस्ट लागणार आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आता पुढे आपण बघूया जो काही महत्त्वाचा बदल आहे तो कोर्ट केसेसचा काळ जो आहे तो यातून वगळला जाणार आहे मित्रांनो. म्हणजे ज्या काही कोर्ट केसेस चालतात तर त्या 2 वर्षामध्ये असतील प्रतीक्षा यादीच्या, तर त्यातील समजा आता 3 महिने जर कोर्ट केसेस चालल्या तर 2 वर्षामध्ये अजून 3 महिने ॲड होतील. तोपर्यंत तुमची वेटिंग लिस्ट व्हॅलिड राहील. अशा प्रकारे हा निर्णय आहे. आणि बघा, इथे आयोगाने सांगितलेलं आहे आपल्याला की जेव्हा रिझल्ट लावला जाईल तेव्हा प्रतीक्षा यादी देखील तेव्हाच जाहीर केली जाईल ज्यामध्ये 3 पट उमेदवार असतील. बघा, आणि कॅटेगरी वाईज प्रतीक्षा यादीमध्ये ते समाविष्ट करून यादी शासनाकडे पाठवली जाईल असं देखील सांगितलेलं आहे. आणि आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा नियम कधीपासून लागू होणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, जुन्या परीक्षांना वगैरे लागू होईल का असं तुम्हाला वाटतं. तर बघा, परिपत्रकात स्पष्ट लिहिलेलं आहे की हा निर्णय आयोगाच्या बैठकीपासून म्हणजे 24 एप्रिल 2026
लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच सर्व प्रलंबित आणि त्यापुढील सर्व स्पर्धा परीक्षा व सरसेवा भरतीकरता हा नियम लागू राहील. तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीत अधिकृत सुधारणा होईपर्यंत याच नियमानुसार प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असं सहसचिव जे आहेत सरिता बांदेकर देशमुख मॅडम यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता MPSCचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितांचा आहे. 2 वर्षाचा कालावधी केल्यामुळे आणि कोर्टाचा स्थगिती काळ वगळल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना जे अगदी थोड्या मार्कांनी राहून जायचे त्यांना शासकीय सेवेत जाण्याची मोठी संधी मिळणार आहे. तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजून एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे जी काही स्किल टेस्ट आहे मित्रांनो, जी ग्रुप Cला क्लर्क टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंटसाठी असते, तर ती कौशल्य चाचणी देखील रद्द करण्याचा आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि ही 2025च्या एक्झामपासूनच रद्द केलेली आहे. त्यामुळे फक्त तुमच्याकडे आता सर्टिफिकेट असावे लागणार आहे. सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहेत, पण स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची गरज नाही. म्हणजे यामुळे काय होईल, रिझल्ट लागण्याचा कालावधी जो आहे तो कमी होईल. रिझल्ट लवकर लागतील. मेन झाल्यानंतर लगेचच रिझल्ट लागेल. नो स्किल टेस्ट, नथिंग. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे. सो अशा प्रकारे या 2 महत्त्वाचे अपडेट आहे. परीक्षा योजना वगैरे काय आहे यासंबंधी पुढचा व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये मी डिस्कस करेल. सो तो व्हिडिओ देखील नक्की बघा. आय होप दिस व्हिडिओ विल हेल्प ऑल ऑफ यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.